महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि। भिक्खू संघाचा आमचे गुरु आरती विनंती करतो की आपण शांत बसावं, खाली बसून घेण्याची चर्चा करावी। मी त्यांच्याकडे आणता फक्त त्यांना विश्रांती आणि पुढील कार्यक्रम 325 वंदामि भन्ते द्वारतवेणं तप्तं साबं अपराधं क्षमतु मे भन्ते सत्यमपि उपास वंदामि भन्ते द्वारतवेणं तप्तं साबं अपराधं क्षमतु मे भन्ते। धम्मं वेचामि अनुगतत्वा शीलं देतमे भन्ते द्वितीयंपि ओकाशीलं धम्मं वेचामि अनुगतत्वा शीलदेतमे भन्ते तृतीयंपि ओकाश अहं भन्ते ईशरणेन सह पञ्चशीलं धम्मं वेचामि। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा
गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तथागत महाकारुणिक भगवान बुद्ध यांच्या जयंती निमित्ताने आज पदमपुरा भागामध्ये आम्रपाली महिला मंडळाच्या वतीने बौद्ध भिक्खूंना भोजनदानाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. यामागची भूमिका आपण काय आहे ती स्पष्ट करा. आम्ही दरवर्षीच अन्नदान सोहळा करतो. येणाऱ्या पिढीला याचे प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांनी लहान मुलांनी आमच्या त्याच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित दरवर्षी करतो आणि त्याच्यामधून आम्हाला समाधान मिळते. बुद्ध जयंतीच्या अनुषंगाने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्या कुटुंबातल्या मुलांना संस्कार मिळावे, शिक्षण मिळावे, त्यांच्यामध्ये बौद्ध धर्मानुसार आचरण करण्याची त्यांना प्रेरणा मिळावी, हा त्यामागचा उद्देश आहे. गेली किती वर्षे आपण हा कार्यक्रम करताय? 10 ते 15 वर्ष होत आहे. आम्ही छोट्या छोट्या कार्यक्रमातून हा मोठा उपक्रम तयार केला आहे. आपण जयंतीनिमित्तच नाही तर धम्माचे कार्यक्रम जेही औरंगाबाद शहरामध्ये होतात त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्या महिला मंडळाचं मोठं योगदान असतं. कुठल्या कार्यक्रमामध्ये असतं? आम्ही रमाबाई जयंती, बुद्ध जयंती, बुद्ध पौर्णिमा, वर्षवास, एक हप्ताभर 14 एप्रिलचा कार्यक्रम आम्ही उत्साहात साजरा करतो आणि ह्या माध्यमातून आम्ही बुद्ध आणि बुद्धाचा धम्म हा कसा लहान सर्व मोठ्यांपर्यंत त्याचा प्रसार करण्याचा आम्ही कार्य करतो. आपल्या विहारामध्ये हे कार्यक्रम तर आपण केलेच पाहिजे, पण विहारामध्ये 8 दिवसांनी एकदा बसून बुद्धाने धम्म ग्रंथ आहे किंवा त्रिपिटक आहे किंवा मिलिंद प्रश्न आहेत, अशा ग्रंथाचं पठण आपण करता येतं. महिला मंडळीची संख्या असते चांगली. आम्ही प्रत्येक कार्यक्रम हा आमच्या महिला मंडळाच्या आमच्या प्रत्येक कार्यक्रमात महिलांचाच पुढाकार असतो, कारण महिला हीच सगळ्यांना पुढे नेण्याचं कार्य तिच्याच हातात असतं. बाबासाहेबांनी म्हटलं होतं की एक महिला जर प्रगती झाली, या मतानुसार तुम्ही काम करताय. अजून काय काय उपक्रम आपण राबवतात? उपक्रम आम्ही मुलांना याच्यातून काहीतरी शिकावं आणि यांनी येणाऱ्या पिढीमध्ये भरपूर काही बाबासाहेबांचे गुण घेऊन पुढं हे व्हावं. तळागाळामध्ये सगळ्यांचा प्रसार झाला पाहिजे बुद्ध धर्माचा. जे आंबेडकरांचे विचार होते ते सर्व महिलांना सगळे म्हणजे आले पाहिजे पुढे सगळ्यांसमोर आणि याच्यामधनं संस्कार हे होतात मुलांवर. आजकाल आपल्याला माहीत असेल की आपल्या धर्मामध्ये प्रदूषण निर्माण करण्याचा अनेक लोक जे संघवादी लोक आहेत तो प्रयत्न करत आहेत. आपले दैवत बुद्ध, सम्राट अशोक, बाबासाहेब, शाहू आणि फुले एवढेच आपलं दैवत आहेत. या दैवतांनाच आपण समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करताय का? विहारामध्ये आपले ही जे प्रतिमा आहेत त्या महामानवाच्याच प्रतिमा असल्या पाहिजेत असं आपल्याला वाटतं का? बरोबर, कारण आपलं दैवत पूर्ण आयुष्य जगासाठी पूर्ण आयुष्य त्यांनी आपल्याला सुधारण्यासाठी घालवलेले. मग आपण थोडंसं केलं तर काय फरक पडतो? आम्ही पौर्णिमा वगैरे पण म्हणजे साजरा करत असतो. पौर्णिमेला पण खीर बनवतो सगळ्या महिलांना. आज किती भिक्खूंना अन्नदान ठेवण्यात आले? आज 200 आज प्रमुख उपस्थिती कोणाची होती? प्रमुख उपस्थिती कोणी नव्हतं. आम्हीच महिलांनीच केली आणि माताजी आणि ज्ञानरक्षक भंतीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम राबवतो. आपलं नाव सांगा. मी निर्मला अशोक वावळकर, आपलं नवी वस्ती पदमपुरा. शिला आणि शिरसाट.
अजून सांगा ना. पूजा सुशील भालेराव, नवीन वस्ती दलिता शिरसाट, दलिता शिरसाट. बोला. रमाबाई गायकवाड पण आहे तिकडे. रमाबाई गायकवाड. त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन देऊन कामं बसवले, त्याच्यामुळं आम्हालाही उत्स्फूर्त वाटला आणि पुढं आम्ही चाललो.